तू ही रे माझा मितवाच्या आजच्या एपिसोडची सुरुवात होते ऑफिसपासून. अर्णव सोफावर बसलाय आणि ईश्वरी त्याच्यासाठी डब्याचे डब्बे घेऊन येते. ती हसत हसत अर्णवला डबा देते. अर्णव जरा गोंधळूनच डबा उघडतो, पाहतो तर त्यात पोळी भाजी आहे. तू ईश्वरीकडे बघतो पण ईश्वरी आता हात बांधून जरा रागातच उभी आहे. अर्णव जेवायला घेतो पण त्याच्या हातून थोडी भाजी टेबलावर सांडते आणि एका कागदावर पडते. तो पटकन तो कागद पुसायला लागतो. ते बघून ईश्वरी जोरात बोलते, सर. अर्णव दचकून विचारतो, व्हॉट, काय झालं? ईश्वरी चिडून म्हणते, अहो काय केलंत हे? कागद खराब झाला ना तो? अर्णव शांतपणे बोलतो, कागद खराब झाला? मिस इंदोर, काय झालं? साधा कागद तर आहे. ईश्वरी कासाविसी होऊन बोलते, हा साधा कागद नाहीये तो. अर्णव तिला समजावतो, तू एवढी हायपर का होतीयस? ईश्वरी लगेच म्हणते, मी कुठे हायपर झाले? तुम्ही ना जेवायचं सोडून. अर्णव तिला थांबवून बोलतो, मिस इंदोर, मी जेवणारच आहे. हे बघ, मला कळतंय तू एवढं माझ्यासाठी बनवून आणलंस. तुझी मेहनत मी वाया नाही जाऊ देणार. पण ईश्वरी नाराज होऊन म्हणते, पण वाया गेला ना तू कागद. अर्णव परत विचारतो, परत कागद? तुला भूक लागली का नाही म्हणून तुझी चिडचिड होतीये? ये बस इकडे, आपण जेवूया. ईश्वरी रागातच बोलते, नाही, तुम्हाला नाही पुरणार. मी बघते हो माझ्या जेवणाचं काय ते. आधीच तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, आता अजून काही करू नका. ती जायला निघते पण परत वळून बोलते, सर, मला परत ऐकायचं नाहीये हां, माझी ईश्वरी. अर्णव बोलतो, अरे हो, तुझ्यासाठी उगाच काही केलं की तुला नाही आवडत. आणि मग तू कालच्यासारखी. ईश्वरी त्याला मध्येच थांबवते. सर, अहो जाऊ देत ना तो विषय आता. आणि ती कालच्या भांडणाचा विचार करून शांत होते. ती पुढे बोलते, खरंच माझंच चुकलंय. मी आणायलाच नको होतं टिफिन. तुम्ही ना यापुढे सर घरीच जेवत जा. मी घरातच तुम्हाला जेवायला वाढीन जाईन हां. इथे आले की सगळी गडबड होऊन जाते. ती थोडी थांबते आणि म्हणते, जाऊ दे, काय बोलू मी, नकोच बोलायला. अर्णव तिची मस्करी करत बोलतो, बोलायला सुचत नाहीये तुला? मिस इंदोर, हा तर एक नवीन रेकॉर्ड सेट झालाय. ईश्वरी चिडून विचारते, आता जेवताय का माझ्याशी वाद घालूनच पोट भरणार आहे तुमचं? अर्णव हसत म्हणतो, नाही नाही नाही, तुझ्याशी वाद घालून माझं पोट कधीच नाही भरणार. मला इंडायजेशन होईल. ईश्वरी बोलते, जाऊ देत, जेव्हा तुम्ही, मी निघते. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मिस इंदोर, लिसन टू मी प्लीज. पण ईश्वरी निघून जाते. अर्णव विचार करतो, एवढी का अपसेट झाली? सीन बदलतो आणि ईश्वरी ऑफिसच्या बाहेर स्वतःचीच बोलत असते. नोट ही वाचली नाही आणि आज सकाळी प्लेटमधला सॉसही बघितला नाही. मला साधं एक थँक्यू म्हणायचं तर त्यात इतकी मुश्किल आहे. आणि काही बोलायला गेलं तर आहेच कायमचा राग नाकावर कामाला. तेवढ्यात मागून लावण्या येते आणि बोलते, झालं? टिपिकल मिडल क्लास बायकोसारखं वागून झालं? ईश्वरी दचकून तिच्याकडे बघते. लावण्या पुढे बोलते, CEO आहे तो एका मोठ्या कंपनीचा आणि तू काय त्याला हे सगळं डबा, झाकण यात अडकवून ठेवतेस? जेवून घ्या, जेवून घ्या, जेवून घ्या. नॉनसेन्स. विंटर कलेक्शनचं लॉन्च ऑलरेडी डिले झालंय. तुझे डबेच खात बसलं ना तर लॉस होईल कंपनीचा. एक डबा खाल्ला ने? लावण्या तिला थांबवते. वेट अ मिनिट. तुला हे बायको म्हणून मिरवायची हौस आहे ना? घरी मिरवायचं, इथे नाही. इथे ऑफिसला येऊन कामात डिस्टर्ब करायची काय गरज आहे? हॉरेबल, ज्यूसलेस. लावण्या रागात निघून जाते आणि ईश्वरी तिथेच नाराज उभी राहते. पुढचा सीन वाड्यावरचा आहे. मामा हॉलमध्ये फोनवर बोलत आहेत. मामा अर्णवला बोलतात, काय रे अर्णव, चांगली आली होतीस ना ऑफिसला तर तू थांबवून ठेवायचंच ना ईश्वरीला तुझ्यासोबत? अच्छा मामा, पण काय अकलेचे तारे तोडतीये ती. इतकी वेडं वागत होती, निघून गेली. बरं, जाऊ देत, मी आहे इथे, मी ठेवतो लक्ष. बाय. तेवढ्यात अंजली तिथे येते आणि विचारते, काय रे मामा? अगं अंजली, ते जावई बापू कुठे दिसत नाहीयेत. अंजली सांगते ते रूममध्येच आहेत. तेवढ्यात ईश्वरी वाड्यात येते. अंजली तिला बघून विचारते, हे बघ ईश्वरी आली. काय गं, इतक्या लवकर ऑफिसमधून डबा देऊन परत आलीस? काय झालं, चेहरा का असा दिसतोय? काही झालंय का? नाही नाही, काही नाही, ते सर खूप कामात होते. अंजली ईश्वरीला एक आयडिया देते. हे बघ, तुमच्यात काही झालं असेल तर तू आम्हाला येऊन सांगावं असं आमचा म्हणणाच नाहीये हां. पण तुला एक गंमत सांगू का? चिंटू कधी रागात असला किंवा अपसेट असला तर मी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल डिश बनवायचे. मग त्याचा मूड असा बरा व्हायचा. मामा लगेच बोलतात, अगं हे जागतिक सत्य आहे. मनाचा मार्ग नेहमी पोटातूनच जातो. ईश्वरी नाराज होऊन सांगते, हो मामा, मी तेही करून बघितलं पण नाही फायदा झाला. हे सगळे राकेश दारात उभे राहून ऐकत असतो. अंजली दुसरा उपाय सांगते. त्याचा फायदा झाला नसेल तर मग प्रेमाचा मार्ग निवडायला हवा काय? मामा लगेच बोललात, करेक्ट. तू ना छोटे छोटे सरप्राइजेस दे त्याला, खूप आवडतील. मामा पुढे म्हणतात, तू त्याला स्पेशल काहीतरी सरप्राईज दे, पण ते काय द्यायचं हे मात्र तू ठरवशील हां. कारण की हल्ली आमच्यापेक्षा तूच त्याला जास्त ओळखायला लागली आहेस.
राकेश हे ऐकून आत येतो आणि बोलतो, अरे वा, कसलं प्लॅनिंग चाललंय? अंजली सांगते, नवऱ्याला खुश कसं ठेवायचं हे सांगतोय आम्ही ईश्वरीला. राकेश लगेच ईश्वरीला बोलतो, अरे वा ईश्वरीजी, ऐकणार असाल तर मी देऊ शकतो काही सल्ले नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी. ऐकाल का माझे सल्ले? पण मामा ईश्वरीला बोलावतात. ईश्वरी, सॉरी या, म्हणजे आल्या आल्या लगेच तुला कामाला लावतोय, पण मला एक कप चहा हवा होता आणि तुझ्याच हाताचा हवा होता. अंजली बोलते, अहो मामा चांगले सल्ले देत होते, तुम्ही लगेच का आत पाठवता त्यांना? मामा म्हणतात, नाही, तुम्ही नका देऊ सल्ले, चहा घेऊन मीच देतो तिला. तसंही तुम्ही शेवटी पडलात वकील, सल्ला दिल्यानंतर लगेच फी मागितली तर प्रॉब्लेम होऊन बसायचा. मामा हसायला लागतात. ईश्वरी चहा आणायला जाते. अंजली राकेशला चिडते, काय हो, नवऱ्याला खुश ठेवायचे इतके सल्ले तुमच्याकडे हे माहीत नव्हतं मला. राकेश बोलतो, अहो राणी सरकार, राग येण्याची संधी देता कधी तुम्ही या नवऱ्याला? मामा म्हणतात, बरोबर आहे, खरं तर नवरा बायकोंनी एकमेकांना राग येईल असं कधी वागूच नाही. राकेश लगेच बोलतो, हे असं वागतच नाहीत मामा. अंजलू हसते आणि आत निघून जाते. सीन परत ऑफिसमध्ये येतो. अर्णव केबिनमधून मामाला फोन लावतो. कुठे निघालास? वेअरहाऊसवर जावं लागेल, श्रीकेचा फोन आला होता. तेवढ्यात लावण्या केबिनमध्ये येते. ए यार, उद्या इन्व्हेस्टरची इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याच्या सगळ्या गाईडलाईन्स डिस्कस करायच्यात आपल्याला आज. अर्णव जायच्या तयारीत बोलतो, आय नो लावण्या, सगळं करून ठेवलंय मी. यू चेक दोज फाईल्स, यू विल गेट टू नो. ऑल्सो डिझाईनमध्ये चेंजेस आणि अप्रुव्हलसुद्धा केलेत मी. ऑल राईट, आय एम लिव्हिंग नाव, बाय. लावण्या त्याला अडवते, ए यार सी, आज खूप दिवसांनी आलायस तू ऑफिसला आणि आज तू येणार म्हणून डिस्ट्रीब्युटरची मीटिंगसुद्धा आज लाईनअप केली आहे मी. त्याचं काय? अर्णव स्पष्ट सांगतो, लावण्या, यू कॅन हँडल दॅट. ऑल्सो आकाश पण आहेच ना तुझ्यासोबत. असं बोलून अर्णव निघून जातो आणि लावण्या रागाने त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव केबिनमधून बाहेर येतो आणि त्या टेबलवर ठेवलेल्या डब्यांकडे बघतो. तो त्या सांडलेल्या भाजीजवळ जातो आणि तो गुलाबी रंगाचा कागद उचलतो. तो कागद उघडून बघतो, त्यावर लिहिलेलं असतं, थँक यू सर. हे वाचून अर्णवला धक्काच बसतो. त्याला सकाळची सगळी घटना आठवते. ईश्वरीचं कागद खराब झाला बोलणं, तिची चिडचिड सगळं आठवतं. त्याला आठवतं की आपण तिच्याशी किती वाईट वागलो. त्याला सॉसची स्माइली आठवते. अर्णवच्या चेहऱ्यावर एक हळूवार हसू येतं. तो त्या कागदाकडे बघून हसत असतो, तेवढ्यात लावण्या तिथे येते आणि हे सगळं बघते. लावण्या विचारते, सो सॉरी कोणाला? अर्णव बोलतो, सॉरी. लावण्या रागाने विचारते, मगाशी म्हणालास ना, नो लावण्या, तुला सॉरी नाही, मिस इंदोरला सॉरी. व्हॉट द हेल? अर्णव तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. त्या नोटकडे बघून प्रेमाने हसतो आणि केबिनमधून निघून जातो. लावण्या मात्र जळून खाक होते. सीन बदलतो. वाळ्यावर ईश्वरी दारात उभी राहून कोणाची तरी वाट बघत असते. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय फुलांचा एक मोठा गुच्छ घेऊन येतो. ईश्वरी खूप खुश होते, ती फुलं घेते आणि त्याला थँक यू भैया म्हणते. ती फुलांना बघून खूप आनंदात असते. ती फुलं घेऊन आत येते. मामा डायनिंग टेबलवर पेपर वाचत बसलेले असतात. ते बघतात की ईश्वरी फुलांचा गुच्छ घेऊन हसत हसत जिना चढून वर जातीये. मामा स्वतःशीच बोलतात, फुलं? कमाल है. तेवढ्यात अंजली तिथे येते. मामा तिला म्हणतात, सरप्राईज. अंजली विचारते, काय? मामा, फुलं. अंजली, फुलं? कसली फुलं? कुणी मागवली? मामा, ईश्वरीनी. अंजली एकदम खुश होते. ईश्वरीने फुलं आणलीत? चला, म्हणजे ती त्यांची रूम सजवणार आहे. आणि त्याचा अर्थ कळतोय का तुला? त्याचा अर्थ तोच होणार ना मामा. ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झाले त्यानंतर एकमेकांना समजून घ्यायला तेवढा वेळ तर लागलाच असणार ना. चला, दोघांमधला दुरावा हळूहळू कमी होतोय. आनंद होतोय मला खूप. हे सगळं दारात उभा असलेला राकेश ऐकतो आणि त्याचा चेहरा रागाने लाल होतो. राकेश मनातल्या मनात बोलतो, तुला आनंद होतोय, पण मला त्रास होतोय. नाही नाही, हे नाही होऊ देणार मी. काहीही झालं तरी अर्णव आणि माझ्या इंदोरी जिलेबीला जवळ येऊ देणार नाही मी. असं बोलून राकेश रागात निघून जातो. रात्रीचा सीन असतो. ईश्वरीची रूम असते. ईश्वरीने अख्खी रूम सजवलेली असते. सगळीकडे मेणबत्त्या, फुलांच्या पाकळ्या आणि बेडवर फुलांनी थँक यू लिहिलेलं असतं. ईश्वरी तो फुलांचा गुच्छ हातात घेऊन अर्णवची वाट बघत असते. तेवढ्यात अर्णव जिना चढून वर येतो. तो रूमच्या दारातच थांबतो आणि आतली सगळी सजावट बघतो. तो आत येतो, बेडवरचा थँक्यू बघतो आणि हसतो. समोर ईश्वरी हातात फुलांचा गुच्छ घेऊन लाजून उभी असते. अर्णव तिच्याजवळ येतो आणि तिच्या हातातली फुलं घेतो. तो फुलांचा वास घेतो आणि अक्षू जोरात शिंकतो. ईश्वरी घाबरते. सर, अहो. ईश्वरी परत बोलते, सर अहो, मी हा बुके तुमच्यासाठी आणलाय खास. बघा ना. अर्णव परत शिंकतो. मला ॲलर्जी आहे फुलाची. ईश्वरीला मोठा धक्का बसतो. सर, मला कुठे माहिती होतं? तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मुद्दाम मी ही फुलं आणलीत सरप्राईज म्हणून. अर्णव शिंकत शिंकत बोलतो, आता थँक्यू ऐवजी मला सॉरी म्हण. परत शिंकतो.
ईश्वरी, सॉरी. अर्णव जोरात शिंकतो. इम्पॉसिबल आहेस तू. अर्णव परत विचारतो, मिस इंदौर ही फुलं अचानक कोणी सांगितलं होतं? ईश्वरी रडतच बोलते, अहो सर, मला कधीच काही बोललात नाही तुम्ही या तुमच्या ॲलर्जीबद्दल. अहो, भांडताना नको तेवढं काय काय बोलता, पण नेमकं हेच कसं काय सांगितलं नाहीत तुम्ही मला? अर्णव पण चिडतो, मी नको तेवढे बोलतो, तू नको तेवढे बोलतेस. ईश्वरी, अहो सध्या तरी नको तेवढं शिंकतायत तुम्ही. अर्णव, एका जागी 4 वाक्य बोलायची सवय तुला आहे मिस इंदौर, मला बोलतेस. ईश्वरी, आता एवढं शिंकता असताना एवढं कोण बोलतंय? मला ना बेवजा बदनाम करून ठेवलाय बडबडी म्हणून, पण तुम्ही पण काही कमी बडबडे नाहीयेत सर. अर्णव, तुझी बडबड ना इन्फेक्शियस आहे, इन्फेक्शियस. मला पण बडबड करायची सवय लागले तुझ्यामुळे. ईश्वरी त्याला शांत करत म्हणते, सर हळू हळू हळू. अहो सर, हळू. अहो, इथेच मी आत्ता शिंकलात ना एवढा जोरात तर भूकंप येईल, हळू. अर्णव, मिस इंदौर, तुला जोक सुचतात तुला? ईश्वरी, अहो जोक नाही, मला तुमच्या शिंकांचं टेन्शन आलंय, टेन्शन. अर्णव, काय गरज होती? ईश्वरी रडतच बोलते, अहो सर, तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांसमोर माझं एवढं कौतुक केलं म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हे सगळं केलं आणि सगळा गडबड घोटाळा होऊन बसलाय सर. काय करूया सर? पाणी पिता का? हां 1 मिनिट. पण तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं. ती स्वतःच्याच डोक्यावर हात मारते. इशू, काय बेअक्ली आहेस तू? तुला कळतंय का? तू फुलं नाही, सरांना शिंका गिफ्ट केल्यात, शिंका, मूर्ख. अर्णव पाणी पितो. तो ईश्वरीला रागावतो, मिस इंदौर, फुलं गिफ्ट देण्याच्या आधी मला विचारलंस ना तू की मला फुलांची ॲलर्जी आहे की नाही ते? तुला कळत कसं नाही? अर्णव खूप शिंकत असतो. ईश्वरी रडतच बोलते, सर, तुमचा आवाज. अर्णव बोलायचा प्रयत्न करतो पण त्याच्या घशातून आवाजच येत नाही. ईश्वरी घाबरते, सर, नाही बोलू. सर, तुमचा आवाज. अर्णव हातवारे करतो. ईश्वरी जोरात बोलते, सर, तुमचा आवाज बसला, मूर्खा. सॉरी सर, हळू. सर, अहो तुमचा आवाज गेला. अर्णव शिंकत आवाज गेल्यामुळे वैतागून बेडवर बसतो. सीन बदलतो. राकेश त्याच्या रूममध्ये रागात उभा असतो. तेवढ्यात अंजली तिथे येते. राकेश, अंजली, एक भन्नाट आयडिया सुचलीये मला. अंजली, कसली? राकेश, म्हणजे बघ ना, अर्णववर हल्ला झाल्यापासून घरात एकूणच जरा टेन्स्ड वातावरण आहे. तर मी विचार करत होतो की आजची रात्र आपण सगळ्यांनी मिळून छान एकत्र एन्जॉय करूया. अंजली खुश होते, चालेल, बेस्ट आयडिया आहे. राकेश, हां, म्हणजे बघ आपण सगळे एकत्र जमून पत्ते खेळूया. मी आईस्क्रीम ऑर्डर करतो, तू जाऊन सगळ्यांना सांग. ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा सांग. अंजली त्याला थांबवते, हो, नाही, नको, त्यांना नको ह्यात. राकेश, असं काय करताय अंजली? नवीन जोडपंच नसेल तर मग काय मजा आहे? आणि मुळात त्यांच्याचसाठी करतोय ना आपण हा प्लॅन? अंजली समजावते, नाही, नको, पण त्यांना नको यात. अहो, ईश्वरीने एवढी तयारी केलीये म्हणजे त्यांची आज नक्कीच स्पेशल नाईट असणार आहे. राकेश, अंजली, अहो दोघांचं काय आहे ते बघतील ना नंतर. आत्ता सगळे जमतायत तर तेही मिस करायला नको ना त्यांनी. हवं तर मी बोलतो अर्णवशी, त्याला आवडेल ही आयडिया. अंजली, अहो असं काय करताय? तुम्हाला कळत कसं नाहीये? मला सांगा, त्यांना कपिल टाईम महत्वाचा आहे का आपल्यासोबतचा फॅमिली टाईम? मी तर म्हणते आपण ही आईस्क्रीमची पार्टीच उद्या करूया. नको आज. राकेश मनातल्या मनात बोलतो, थोबाड फोडावंसं वाटतं मला कधी कधी. अंजली, हो काय हो, अजूनही तोच विचार करताय? मला सांगा, त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे की नाही? राकेश खोटं हसून बोलतो, जशी आपली इच्छा राणी सरकार. अंजली पाणी आणायला जाते. राकेश एकटाच बोलतो, बावळट बायको, तू एक आयडिया नाकारली तर आणखीन 100 आयडिया तयार असतात माझ्याकडे. पण काहीही झालं तरी ईश्वरी आणि अर्णव आजची रात्र एकत्र घालवणार नाहीत. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की राकेश लावण्याला फोन करतो. राकेश, आत्ता अर्णव ईश्वरीसोबत आहे रूममध्ये. ईश्वरीला आजची रात्र स्पेशल करायची आहे. लावण्या फोनवर विचारते, व्हॉट? राकेश बोलतो, आत्ता तू इथे आलीस तरच वाचवशील तुझं प्रेम आणि तुझा AR. दुसरीकडे अर्णवचा आवाज ॲलर्जीमुळे पूर्णपणे बसलेला असतो आणि ईश्वरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर लावण्या अचानक वाड्यावर येते. तिला बघून राकेश आणि मामांना धक्का बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.